काढता TSR कसा भरू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। तर ताईंनो, या टॉपिकवर आपण मागील व्हिडिओ बनवलेले आहे, परंतु ताईंनो त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ताईंचे खूप असे काही प्रश्न होते, त्यांनी खूप काही कमेंट केले आहे। तर त्या कमेंट काय आहेत तुम्हाला मी सांगतोय, आणि ह्या कमेंट आणि तुम्हाला पण अशाच प्रॉब्लेम जे काही येत असतील, बऱ्याचशा ताई कमेंट करत होत्या, म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठीच बनवत आहे। तर त्या ताईंना हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे आणि संपूर्ण तुम्ही ऐका। सर्वात पहिलं एका ताईंची कमेंट होता, तुम्हाला साईडला बघायला भेटत असेल, अरे बाबा पण फोटो काढावाच लागतो ना। तर त्या ताईंचं म्हणणं आहे, TSR भरताना आपल्याला फोटो काढावाच लागतो ना। हो ताई, आता मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जे काय तुमच्या लाभार्थी आहे त्यांचे आई वडील, त्यांच्या आईवडिलांचा एक फोटो तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग सेल्फी व्हिडिओ मागून घ्या आणि नंतर दुसऱ्या फोनमधून व्हिडिओ काढा, नंतर तो फेस व्हेरिफिकेशन होईल। तर त्याच्यामध्ये मी एक नवीन पद्धतीने सांगितलं होतं आणि त्या टाईपनं होत पण आहे। पण या ताईंचं म्हणणं आहे, अरे बाबा पण फोटो काढावाच लागतो ना। हो ताई, फोटो काढावाच लागतो, कारण त्याला आपला पर्याय नाही आहे। आता तुम्हाला माहीत असेल, यापूर्वी पोषण ट्रॅकरमध्ये आपण फोटो काढताना फेस व्हेरिफिकेशन करता TSR भरू शकत होतो, परंतु आता नवीन अपडेट आल्यामुळे आपल्याला कोणताही पर्याय राहिलेला नाही आहे। आपल्याला FRS करणं म्हणजे फेस व्हेरिफिकेशन करणं हे गरजेचं झालेलंच आहे। ते कोणीही असो त्याला करावाच लागतो। तर हे मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, कारण हे का आपल्या हातात नाही आहे आणि आपण असं फ्रॉडसुद्धा करू शकत नाही आहे आणि फ्रॉड होत पण नाही आहे। त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे। डायरेक्ट बिंदास येऊन कमेंट करत जाऊ नका ताईंनो। आणि दुसऱ्या ताईंची कमेंट आहे, आता होत नाही, पहिले होत होतं। तर या ताईंचं म्हणणं आहे, पहिले होत होतं पण आता होत नाही। नाही ताई, असं नाही आहे, मी स्वतः करत आहे आणि मी माझे स्वतः होत पण आहे। मी विथ लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे। तो जो व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही टाईम बघू शकताय, कुठंही व्हिडिओ स्किप झालेला नाही आहे। तुम्ही वरती टाईमसुद्धा बघू शकताय, जे काही आपली TSR जो काही भरल्यासुद्धा गेलेला आहे। नंतर तिसरी ताईंची कमेंट आहे, या कमेंट्समुळं मी व्हिडिओ बनवलेला आहे ताईंनो। तर या ताईंना डायरेक्ट कमेंट येऊन केली, काय कमेंट केली, काही पण चुकीची माहिती देऊ नका, या ताईंचं असं म्हणणं आहे। तुम्ही सर्वात पहिले काय करा माहिती आहे का, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा। जर नाही समजलं तर दोन वेळा स्किप करून बघा। तुम्ही काय करता, डायरेक्ट येऊन व्हिडिओ बघता, स्किप करता, मग तुम्हाला कसं समजेल तुम्हीच सांगा। व्हिडिओ जर तुम्ही स्किप करताय तर तुम्हाला काहीही माहिती समजत नाही आहे। तुम्ही सर्वात पहिलं तुम्ही जा, व्हिडिओ संपूर्ण बघा। जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तुम्ही कमेंट करा, पण तुम्ही काय करताय, व्हिडिओ अर्ध्यात बघता, डायरेक्ट स्किप करता आणि डायरेक्ट येऊन कमेंट करता, तुम्ही चुकीची माहिती देताय। असं कसं चालेल ताई? आता स्वतः माझा व्हिडिओ बनण्याचा एकच मुद्दा आहे, माझी एक आई आहे, माझ्या आईला स्वतः जे काही प्रॉब्लेम येत होतं जे काही TSR भरताना, तर तो मुद्दा मी मांडलेला आहे, म्हणजे तुम्हाला असं प्रॉब्लेम येऊ नये ह्या हेतूने मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि तुमचं ही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। पण काही ताई काय करतात, डायरेक्ट येतात आणि दादा तुम्ही चुकीची माहिती देताय। तसं नसतं ताई, तुम्ही व्हिडिओ जर लास्टपर्यंत बघितला, न स्किप करता बघितला, तर तुमचा फायदा होतो ना त्याच्यात। माझा याच्यात लाभ न लपा काही नाही आहे, परंतु तुम्हाला जर प्रॉपर माहिती घ्यायची तर तुम्ही जर 24 घंट्यातले तुम्ही जर व्हिडिओ जास्तीत जास्त 5 मिनटाचा असतो, तुम्हाला जर 5च मिनटातला तुम्ही दिवसाचे देऊ शकत नाही 24 घंट्याचे, तर तुम्ही काय करू शकणार तेच सांगा ना। तुम्ही जर त्या व्हिडिओला जर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघा। जर तुमचं नाही झालं तर मग येऊन कमेंट करा, काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट कमेंट करा। पण तुम्ही काय करताय, स्किप करून बघता आणि डायरेक्ट चुकीची माहिती देता, असं कमेंट करता। असं करत जाऊ नका ताईंनो, कारण ह्या ताईंसाठी खास मी व्हिडिओ बनवलेला आहे। काही पण चुकीची माहिती देता असं या ताईंचं कमेंट होतं। ताई तू पण सर्वात पहिले तुझं जर होत नसेल, तुझ्या ज्या ताईंचं होत आहे, ज्या दुसऱ्या ताईंना विचारून बघ, त्यांच्याकडून करून बघ, त्यांचं जर झालं तरच कर। तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ स्किप करून बघता, नाही होत आणि डायरेक्ट येऊन कमेंट करता, हे योग्य नाही आहे ताईंनो। कारण एक व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते ताईंनो, आणि माझ्या आईला जे काही प्रॉब्लेम येत होते त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत होतो, आणि तुम्हाला पण असे प्रॉब्लेम येऊ नये हे एक माझा मुद्दा आहे, आणि ह्या हेतूमुळे मी व्हिडिओ बनवतो। आणि पोषण ट्रॅकर रिलेटेड यापुढे पण सर्व तुम्हाला जे काय प्रॉब्लेम आहेत त्यावर सविस्तर माहिती आणि एकदम जेन्युइन 100% गॅरंटीड व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर द वॉचिंग।